झी 24 तास एक पाऊल पुढे। परभणी जिल्ह्यातील पूर्णा परभणी राज्य रस्त्यावर दाक्षायणी देवीचं मंदिर आहे। प्राचीनकालीन तुकाई देवीच्या मंदिरातील मूर्ती भंग पावल्यामुळे दक्षिणमुखी असलेल्या दाक्षायणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली। परभणी वसमत राष्ट्रीय मार्गावरील झिरो फाटा टी पॉइंटवरून पूर्णेकडे जाणारा रस्ता थेट दाक्षायणी देवीच्या मंदिराकडे जातो। तुकाई देवी ही या परिसरातील भाविकांची कुलदेवता होती। प्राचीन काळातील तुकाई मातेचं देऊळ भाविकांचं श्रद्धास्थान होतं। मात्र एकदा समाजकंटकांनी तुकाई देवीची मूर्ती फोडून टाकली आणि भक्तांसमोर पेच निर्माण झाला। त्यानंतर परिसरातील अवतारी पुरुष समजले जाणारे ओंकारेश्वर महाराज यांनी सध्याच्या दाक्षायणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली। तुकाई मातेची मूर्ती पूर्वाभिमुख होती, मात्र दाक्षायणी देवीची प्रतिष्ठापना दक्षिणेकडे मुख ठेवून करण्यात आली आणि म्हणूनच तुकाईचं नामकरण दाक्षायणी। त्या मंदिरात दाक्षायणी देवी म्हणून दक्षिणेकडे मुख त्या देवीचं ठेवून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 1985 साली इथे केली। देवीचा आवडता नैवेद्य म्हणजे पंचपक्वान्न। पुरणाची पोळी, पहिल्या दिवशी पुरणाची पोळी होणार आणि ते पण 5च पोळ्याचा नैवेद्य होणार। कमी आपण जसं ज्या प्रमाणात जेवतो तर त्या प्रमाणात ताट वाढूनच त्याचा नैवेद्य होणार। नादे एक पोळी टाकणं आणि त्याच्यावर काही पदार्थ घालणं असं अजिबात जमत नाही, कारण आत्मा हा परमात्मा आहे। म्हणून आपण अगोदर त्या परमात्म्याला अर्पण करावं म्हणजे आपला आत्मा तृप्त होतो। म्हणून या ठिकाणी आपण जसं जेवायला बसतो त्या प्रमाणात ताट वाढूनच नैवेद्य दाखवायचा आणि नंतर साखर भात, जिलबी, बासुंदी आणि पायस अशा 5 प्रकारचा या ठिकाणी नैवेद्य होतो। देवीच्या दर्शनासाठी येतो, 9 दिवस दररोज येतो, कारण हे तुळजापूरचं स्थान असल्यासारखं आहे। देवीच्या आम्ही श्रद्धेने दर्शनासाठी येतो, 9 दिवस उपवास करतो आणि पायी चालत येतो तिथनं। परभणीहून अंदाजे 25 किलोमीटर अंतरावर दाक्षायणी मंदिर आहे। परिसरातील लोक या ग्रामदेवतेला नमस्कार करूनच कोणत्याही कामाची सुरुवात करतात। नवरात्रोत्सव आणि यात्रेवेळी बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी इथं धर्मशाळेचीही व्यवस्था आहे। झी 24 ताससाठी परभणीहून कल्पना मुंदडा, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।